काय नाही आपल्याकडं? हिशोबाची वही नाही. आणि हिशोबाची वही नाही का? कारण की 90% पोरांना उद्योजक व्हायचं आहे, पण त्यांना बँकेत अकाउंट कसं उघडायचं तीच माहिती नाही. म्हणजे काय म्हणणार, मी उद्योजक होणार, आणि बँकेत जाऊन म्हणलं ना अकाउंट उघड, तर कोणतं बिझनेससाठी कोणते अकाउंट लागते ते सुद्धा माहीत नाही, आणि लगेच व्यवसाय टाकायचा आहे. ज्याला कुणाला भविष्यात व्यवसाय टाकायचा आहे, मला त्याला एक सांगणं आहे की व्यवसाय टाकायचे तर पहिला मित्र हा CAच पाहिजे, चार्टर्ड अकाउंटंट. ज्याचा चार्टर्ड अकाउंटंट मित्र नाही तो चांगला उद्योजक होऊ शकत नाही. दुसरं काय माहीत पाहिजे आपल्याला, तर बँक माहीत पाहिजे की बँक नेमकी काय. पण आपलं काय म्हणणं असतं, बिझनेस टाकायचं, भांडवल नाही, बिझनेसला पैसे लागतात आणि आपल्याकडे भांडवल नाही, आणि बँकेत गेलं तर बँक लोन देत नाही. आपण देऊ का अनोळखी माणसाला पैसे? उसने 50 रुपये दिले त्याचं रक्त पिऊ आपण, वापस देत नाही तोवर. तर बँक एवढे पैसे देताना आपण ओळखीत पैसे उसने देत नाहीत, तर बँकावाल्या का पैसे देताना विचार करतील? तर त्यावेळेस बँका काय विचार करतात की बाबा ह्यो माणूस इन्कम टॅक्स रिटर्न्स भरतो का, हा माणसाचा धंदा याला समजलाय का नेमका. कारण की 90% लोकांचे बिझनेस टाकायचे म्हणजे काय झालं माहिती आहे का, आता कॉपी पेस्ट त्याचं चाललंय म्हणून मी टाकतो. आणि फ्रँचायसी मॉडेल नावाचं एक मॉडेल आलंय, ऐकलं असं ना. चहा झाला की हे गल्ली गल्लीनी चहा, उद्या कॉफी, उद्या सगळ्यांकडं कॉफी. तर माझं तुम्हाला सगळ्याला चांगलं आहे, फ्रँचायसी मॉडेल हे बिझनेससाठी चांगलंच आहे, पण आपली स्वतःचं फ्रँचायसी मॉडेल बनता येतं आहे का नाही ते आपण बघितलं पाहिजे. की मी फ्रँचायसी मॉडेल बनवू शकतो का नाही. पण आपला स्वतःवर कॉन्फिडन्स नाही, आपल्याला कायम दुसऱ्याचा आधार लागतो. नाही नाही, त्या ब्रँडचं नाव लई चाललं आहे, आपण टाकलं तर चलन. तो उद्योजक नाही हा, तो फक्त कॉपी पेस्ट. मग उद्योजकाला काय करावं, आपल्याला स्वतःला विचार करावा लागेल. मग विचार करावा लागेल, तर कसा विचार करणार सर, काय विचार करणार? कुणी काहीच सांगत नाही, आमच्याकडे पाणी नाही, जमिनी किती आहेत, 3 एकर 2 एकर, कोरडवाहू 5 एकर 2 एकर. आता ह्याचं दुःख तरी किती दिवस मानायचे आपण, त्याला कोण काय करणार? आपल्या पंजाकडे होती 100 एकर, पंजाला 4 झाले भागिले 4, पंजाने 4 भागिले 4, वडिलाला 2, आली 2 एकर हातात. बरं आता त्याला आपला दोष बी नाही, पण आता ती 2 एकर आली, तर त्या 2 एकरमध्ये सुद्धा खूप चांगले प्लॅन्ट उभा राहू शकतात. शेळीचा प्लॅन्ट असेल, शेळीमध्ये लय पैसे नाहीत, पण बहुत दुधाचा प्लॅन्ट असेल. आता विराजजींनी सांगितलं व्हर्टिकल फार्मिंग. व्हर्टिकल फार्मिंग नावाचा एक प्रकार आलेला आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग. व्हर्टिकल फार्मिंग तुम्ही गुगलवर एकदा वाचून बघा. ज्याला मी तुम्हाला सांगतो ना, लॉकडाऊन नंतर जगातला सगळ्यात बूमिंग बिझनेस कोणता माहिती आहे का आता? ऑर्गॅनिक फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि व्हर्टिकल फार्मिंग. शेती आधारित उद्योगधंद्यांना खूप जास्त भाव आहे. पण आता शेती आधारित उद्योगधंदे म्हणले लगेच सगळे उद्या दिवशी सकाळी टाकायचं आहे का, तर नाही. त्याच्या आधी बघायचं आहे, काय बघायचं आहे पहिले, तर सगळ्यात पहिले बघायचं की आपली अवकात काय, की आपण खरंच हे करू शकतो का. सेकंडली काय बघायचं आहे, नाबार्डसारखी एक संस्था आहे, मिटकॉनसारखी एक संस्था आहे, ॲग्रोवनसारखं एक पेपर आहे, गुगलसारखा एक मित्र आहे. पहिले तरी 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ह्या सगळ्यांना, आता ज्येष्ठ लोकांना विचारा, 20 वर्षापूर्वी जर एखादी गोष्ट नॉलेज घ्यायची म्हणलं ना तर 15-15 दिवस लागत होते. आज गुगलच्या टिकवर एका मिनिटात तुम्हाला काय पाहिजे ते मिळतं. पण आपण गुगलवर काय सर्च करतो हे एकदा उघडून बघा. गुगलवर हे सर्च केलं, मी तुम्हाला सांगतो ना, व्यावसायिक होणं, उद्योजक होणं हे एका दिवसाचा टास्कच नाही. उद्योजक होण्यापेक्षा पहिले आपल्या मेंदूला उद्योजक बनवणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे. आपल्या बिझनेसला उद्योजक बनवणं, त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांची ओळख करावं लागेल, चांगल्या लोकांना भेटावं लागेल. हा, शहरं सोडावं लागतील, पुण्याला जाऊन लोकांना भेटावं लागेल, मुंबईला भेटावं लागेल. बरं एवढं बी काय, आपल्याला काय तिरुपती बालाजी आवडतो, देव मोठा ना पैसे देणारा. मी मग गेल्या मासनात सांगतो, आपल्याला जवळचा म्हसोबा, कानोबा, गोरखनाथ आवडतच नाही. का बरं? ते जवळचा देव आहे, छोटा देव आहे. तिरुपतीला गेलं तर पैसे लय मिळतील, असा एक समज असतो. पण आपल्या सांगली जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात अभिजित माने नावाचा एक मुलगा आहे, मला त्याचा उल्लेख करावा वाटतो इथं, की त्यांनी सांगलीमध्ये तांदळाचं ब्रँडिंग केलं आहे आणि ते पुण्यात विकायला लागलं. ब्रँडिंग कशाच केलं? तांदळाचं. आणि 2 किलो 5 किलोमध्ये ते घरपोच डिलिव्हरी द्यायलेत. ऑर्गॅनिक शेतीमधले कित्येक farmers.com नावाचे 23-24 वर्षाच्या पोरांनी कंपनी टाकली संगमनेरला. ते पुण्यात वर्षाला 20 आणि 30 लाखाचा व्यवसाय करायला. आणि हे सगळे पोरं ग्रामीण भागातले आहेत, ह्यांना इंग्लिशसुद्धा येत नाही नीट. म्हणजे व्यवसाय करण्यासाठी फारच कोट वगैरे घालावं लागतो, फारच वेल क्वालिफाय असावं लागत नाही. फक्त एक आहे, तुम्हाला हिशोबाची वही कळाली पाहिजे, तुम्हाला कळालं पाहिजे CA काय असतो. मी तुम्हाला सांगतो, एकदा काय झालं, एका कार्यक्रमाला मी गेलो होतो, आंदोलन चालू होतं शेतकऱ्यांचं.
तर शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये एक पोरगी एक गाणं म्हणत होती, कविता. सगळ्या आंदोलनाला ती कविता सांगत होती. फार परिणाम झाला माझ्या त्या एका छोट्या वाक्याचा. ती काय म्हणली, माझा बाप कष्टाला पक्का होता पण हिशोबाला जरा कच्चाच होता. माझा बाप कष्टाला पक्का होता, हिशोबाला जरा कच्चाच होता, म्हणून त्याने आत्महत्या केली. हे 3 वाक्य किती बघा कसे आहेत. म्हणजे जे लोक शेतकरी डिप्रेशनमध्ये गेले ते मेहनतीला महाराष्ट्रातला सगळा शेतकरी पक्का आहे पण हिशोबाला जरा कच्चा आहे. आपण पुढची पिढी, आपल्याकडं हिशोबाची वही नसती, आपल्याला माहीतच नाही की लिहून ठेवायचं असतं. आपण असंच कुणाला पैसे देऊन टाकतो आणि असेच कुणाकडून पैसे घेतो की आपल्या लक्षातच राहत नाही, कारण की आपल्या डोक्यात दुसरा कचरा भरला. आयुष्यात पुढं जायचं, यश मिळवायचं, सगळ्यात पहिली एक गोष्ट करायची, कचरा साफ करायचा. आपल्या घरात नाही का आपण म्हणतो, घरात कचरा असला तर लक्ष्मी येत नाही. घरात कचरा असला तर लक्ष्मी येत नाही. तसंच मेंदूत कचरा असला तर तुम्हाला मोठं नवनिर्माण काय करता येतं. आणि मेंदूतला कचरा म्हणजे काय असतो, अनवॉन्टेड गोष्टी आपण आपल्या मेंदूतले स्टोअर करून ठेवल्या असतात. कोणत्या? त्याच्याकडे नाही, लग्नाला गेलो त्याला राग येईन बरं का, तो मागं मला तसं वागला होता, माझ्या प्रॉब्लेम असे झाले होते, माझी कास्ट आहे अशी, माझ्या खिशात पैसे नाहीत, माझ्या बापाने मला पैसे दिलेले नाहीत, मला त्याची खुन्नस आहे. असा जो कचरा आपण मेंदूत काढलाय ना, पहिले तो घरातला मेंदूतला कचरा काढल्याशिवाय नवीन काही हातातच येणार नाही. तुम्ही उद्योजक व्हायचं स्वप्न बघा, नाही तर मोठा माणूस व्हायचं, मोठा साहित्यिक, मोठा लेखक, मोठा अधिकारी व्हायचं स्वप्न बघा, मेंदूतला कचरा काढल्याशिवाय काहीच होणार नाही. आणि तो कचरा असतो म्हणूनच आपल्याला सगळं कळत असतं पण आपल्याला वळत नाही. मग आपण कायम एक वाक्य असतं बघा आपलं, ते राहिले बरं का माझ्याकडून जायचं, ते करायचं राहिले, ते बघायचं राहिले, ते शोधायचं राहिले, ते करायचं राहिले. हे जे राहिले ना, एकदा 5 मिनिटं आठवून बघा, मेंदूत तुम्हाला 4-5 गोष्टी तर लगेच समोर येतात की खरंच हे राहिले. आणि ते राहिले का, तर त्या कचऱ्यामुळे राहिले. आणि कचरा पहिले साफ करून घ्यावाच लागेल, त्याशिवाय उद्योजक होता येणार नाही. मला हे फार लेट कळाला, मग 2 वर्ष वाया गेली, कारण कोणी सांगणारच नव्हतं. कारण कोणी सांगितलं, कोणी सांगत असेल तर काय म्हणायचं, हां माहिती, लई शान आहेस. ही जी प्रथा आहे ह्याच्यामुळं मी डिप्रेशनमध्ये बरेच दिवस गेलो. आणि घरातले मोठे पालक लोक एक डायलॉगले फायनल सांगतात. काय सांगतात? आपली परिस्थिती ती नाही बाळा, आपण नाहीत मोठ्या घरातली, आपतोय बापाकडे काही नाही, अंथरून पाहून पाय पसरावे. ऐकली आहे का म्हणे, अंथरून पाहून पाय मी तुमच्या सगळ्या पोरांना एक सांगतो, एकदा पाय पसरून बघाच, अंदाज तरी येईन की नेमकं अंथरून लागतंय किती, नाही तर कळायचंच नाही ना नेमकं पायाला अंथरून पाहिजे किती. तर मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो की हे डेअरिंग करायचं वय, मी गेल्या भाषणात सांगितलं, 22 ते 30 नंतर डेअरिंग होत नाही. त्याच्यासाठी हीच ती वेळ आहे की आपल्याला आता डेअरिंग करायची. पण आपला लय प्रॉब्लेम आहे, बऱ्याचशा आपल्या म्हणीच लय बोर आहेत. एक म्हणे ना, मराठी माणसाचा पाय ओढतात. ऐकलंस ना, मराठी माणसाला सहनच होत नाही. पण असं काही नाही आहे, मराठी लोकच मराठी माणसाला मदत करतात, कन्नडी लोक बी एकमेकाचे पाय ओढतात, तामिळनाडूचे बी ओढतात, गुजरातचे बी ओढतात. आपल्याला फक्त त्याचा पाय झटाकता आला पाहिजे, ज्यांनी आपला पाय ओढायला लागला. आणि लई जर तर बऱ्याच ठिकाणी मी म्हणत असतो ना, पाय वड पण आधी धरायला नीट शिक. म्हणजे काय की जो कुणी तुमचा पाय ओढतोय असा प्रयत्न करत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगा की तू पाय वड बाबा, पण आधी नीट माझा धरायला शिक. हा कॉन्फिडन्स आपल्यात पाहिजे. पण माझ्यात तो कॉन्फिडन्स फार लेट आला. 2010 मी ज्यावेळेस हे सगळे प्रश्न माझ्यासमोर होते, उद्योजक व्हायचं स्वप्न, ते बी काही सहज आलेलं नाही. उद्योजक व्हायचं कुठं नोकरी नीट लागाना, कुठं काही जमाना म्हणून उद्योजक झालं. त्याच्याने माझ्या आयुष्यातले परत 1.5 वर्ष वाया गेलं. ही सगळी सिस्टीम समजून घ्यायला जे तुम्हाला मी सांगितलं, बँक समजून घ्या, CA समजून घ्या, आणि आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे त्यातली जर आपल्याला ट्रेनिंग घेता येत असेल तर 100% ती ट्रेनिंग घ्या. आणि अशा ट्रेनिंग महाराष्ट्रात खूप ठिकाणी आहेत, ॲग्रिकल्चरच्या आहेत, इतर सगळ्या व्यवसायांची ट्रेनिंग आहे. तर ही ट्रेनिंग घ्यायला आपण शिकलं पाहिजे. आणि मग 2012 घोड्याला ढापं लावते तसं मी मेहनत करायचो. मी तुम्हाला सांगतो ना, बऱ्याचदा आपण व्यवसाय चालू केला, आपला व्यवसाय छोटा असेल, म्हणजे उद्योजक होणं म्हणजे लगेच फॅक्टरी नाही, स्वतःचा रिक्षा, तो सुद्धा उद्योजक आहे, तो सुद्धा एंटरप्रेनर. स्वतःची टपरी, स्वतःचा वडापावचा गाडा, स्वतःचं जे काय असेल ते स्वतःचं. स्वाभिमान न गमवता केलेला धंदा जो करतो तोच एंटरप्रेनर असतो. मग आपले ट्रॅक्टर असो नाही तर आपलं JCB असो, छोटा बिझनेस असला तरी तो बिझनेस आपला आहे. मी तुमच्या सगळ्या मित्रांना सांगतो, असा छोटा बिझनेस टाकला तर लोक पहिले तुम्हाला हसणार आहेत, म्हणणार हे काय तू टपरी टाकली काय. पण एक आहे, तो धंदा आपला, तो व्यवसाय आपला.
काम करायला लाजायचं नाही, मेहनतीला लाजायचं नाही आणि स्वाभिमान कधी विकायचा नाही आणि कोणासमोर जर झुकायचं नाही ठरवलं तर 100% आपण मोठे उद्योजक होऊ शकतो. आता काय पूर्वीसारखी मोगलाई नाही. पहिले मोगलाई होती, इंग्रज होते, आता लोकशाही आहे. विराटजींसारखे चांगले नेते तुमच्या संपर्कात की तुमचं त्यांचं डोकं खाऊ शकता की दादा मला हे ट्रेनिंगवाला सांगा, दादा मला याच्याकडे जायचं आहे सांगा. आणि उच्च शिक्षित लीडर मिळणं आणि असे लीडर तुमच्या सहवासात येणं तर 100% तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजेत, त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे. पण प्रॉब्लेम काय होतं आहे, उद्योग नको, छोटी नोकरी बरी आहे आणि दुसऱ्याच्या उद्योगाचं माप काढ. आज तुम्ही बघा, मी तर एका ठिकाणी म्हणलो होतं हसत की कित्येक पोरं लग्न करायसाठी नोकऱ्या धरतात, छोटी नोकरी असती आणि त्या लग्न झाल्यावर फिरायला कुठं जातात, खंडोबा, ज्योतिबा, तुळजापूर, आला वापस, परत गावाच्या बाहेर पडत नाहीत. जे लोक हे 3 देवस्थान करतात ना लग्न झाल्यावर ते सगळ्यात भंगार लोक. आई वडिलाला महाबळेश्वरला न्यावा, मुंबईला न्यावा, दिल्लीला न्यावा, तर हे 3 देवस्थान करून येतात आणि लगेच घरात. तर मिनिमम आपल्याला लग्न करायचे तर आपल्या बायकोला आपल्या खर्चाने फिरायला नेता यावं. त्याच्यासाठी उद्योगाची सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. कुठलाही उद्योग हा एका दिवसात उभा राहत नाही, कुठलंही एम्पायर एका दिवसात उभा राहत नाही. 3-3 पिढीला मेहनत करावं लागते. मग आपल्याला एका दिवसात कसं काय मिळेल, तर आपल्याला एका दिवसात ते मिळणार नाही, आपल्याला सुद्धा मेहनत करणे. पण काय होतं की फक्त पुरुषांनीच उद्योजक व्हायचे का, आता इथं मला काय मुली दिसल्या, पण आता मुली कशा उद्योजक होतील ना, आपल्याला ते सहनच होणार नाही मुलींनी उद्योजक होणं. पण आज महाराष्ट्रात खूप प्रमाणात मुली उद्योजक होतात. पण आपल्या समाजातली परत एक म्हण आहे, गोरगोजिरी लाजराजरी दादा एक रे, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. म्हणजे आपल्याला वहिनी बी कशी पाहिजे, गोरी गोरी पान. आणि आदर्श कोणाचं घेतो आपण, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माझी जिजामाता. आपल्याला असं गाणं तयार करावं लागेल येणाऱ्या काळात, कवींना सांगणे की जिजामातेसारखी अहिल्याबाईसारखी वहिनी आण. पण ते आपल्याला सहन होईल का, नाही होणार. किती बंड आहे ती, एज्युकेटेड आहे ती. म्हणजे मुली एज्युकेटेड होण्यासुद्धा आपल्याला सहन होत नाही, मुलींनी उद्योजक जाणं आपल्याला सहन होत नाही. पण आपल्याला हे बदलावं लागेल. 2013 सलग काम करत होतो 3 वर्ष, त्याच्याने मला एक पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालं. जगातल्या 127 देशांमधून तो पुरस्कार दिला जातो, यंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड. हा अवॉर्ड लंडनमध्ये दिला जातो, प्रिन्स चार्ल्सच्या हस्ते. 2013 माझं त्यासाठी नॉमिनेशन झालं आणि मी लंडनला 10 दिवस होतो. माझी भाषा अशी होती, अजूनही तशीच आहे, इंग्लिश नीट येत नव्हती, पण त्यांनी ट्रान्सलेट दिला. आणि त्यावेळेस मी जगातल्या टॉप 10 लोकांना भेटलो. प्रिन्स चार्ल्सला भेटलो, ॲक्सेंचरच्या सीईओला भेटलो, BBC वर्ल्डच्या हेडला भेटलो. आणि त्या सगळ्या लोकांना भेटल्यावर मला कळालं एक गोष्ट की तुमची भाषा मॅटर करत नाही, तुमची जात मॅटर करत नाही, तुमचं गाव मॅटर करत नाही, तुमची सध्याची परिस्थिती मॅटर करत नाही. तुम्हाला संघर्ष जर करायची तयारी असेल, पण सगळ्यात महत्त्वाचे संघर्ष म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला कळत. बऱ्याचदा मला तर संघर्ष म्हणजे काय वाटायचं, दुसऱ्याला जीव भांडणं, नाही तर 2-4 जण हाणले म्हणजे झाला संघर्ष. तर त्याला संघर्ष म्हणत नाहीत. संघर्ष हा कुठं असतो, संघर्ष हा स्वतःशी असतो. स्वतःच्या स्किल वाढवणं त्याला संघर्ष म्हणायचं. आणि ती संघर्ष करणं कधी असतो, ज्यावेळेस तुम्हाला तुमचा स्वाभिमान माहीत असतो. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपल्याला स्वाभिमान म्हणजे काय ते पण माहीत नाही. आपल्याला स्वाभिमान म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही. तर माझं एक म्हणणं आहे की स्वाभिमान कुठलंही काम केल्याने जात नाही, स्वाभिमान फरशी पुसल्याने जात नाही, स्वाभिमान चहाचे कप पुसल्याने जात नाही. स्वाभिमान जातो फेक कमिटमेंट केल्याने, स्वाभिमान जातो डुप्लिकेट सर्व्हिस दिल्याने, स्वाभिमान जातो खराब व्यवसाय करून लोकांना फसवण्याने. तर मित्रांनो एक करा, कधी स्वाभिमान जाऊ देऊ नका. आणि त्यावेळेस तिथं मला गेल्यावर कळालं की संघर्ष म्हणजे काय. तर संघर्ष हा असा असतो की आपल्याला तर सेटल व्हायचं आहे, त्याला संघर्ष नाही म्हणायचं. एकट्याने मोठं होणं त्याला संघर्ष म्हणायचं का. मला जर गेल्या 200-300 वर्षात मी मागं वळून बघितलं ना, तर संघर्ष फक्त छत्रपतींनी केला सगळ्यांसाठी आपल्या. नाही तर आपली लढाई फक्त स्वतःचीच आहे की मला मोठं व्हायचं. खरा संघर्ष कोणी केला आहे, फक्त छत्रपतींनीच केला आहे. आपली तर लढाई लई सोपी आहे. आपल्या लढाईतला संघर्ष फक्त आपल्याला मोठं व्हायचं आणि नंतर केली तर केली, एखाद्याला मदत केली तर एखाद्याला मोठं करायचं. मला त्या लंडनमध्ये गेल्यावर कळालं, प्रिन्ससोबत बोलताना मला कळालं की त्यांचं व्हिजन काय आहे. ते व्हिजन काय बघतात की शरद तांदळे वंजारवाडीतला, ज्याला भाषा नीट आहे ना, अशा एका उद्योजकाला ते लंडनमध्ये बोलवतात, त्याचं ऐकून घेतात, त्याचा सन्मान करतात. म्हणजे त्यांना एक गोष्ट वाटली की कोणताही उद्योजक छोटा मोठा हा त्याच्या टर्नहून ठरत नाही, तर त्याच्या व्हिजनहून ठरतं. पण आपल्याला कळायला पाहिजे की आपलं व्हिजन काय. व्हिजन हा शब्दाचा अर्थ आपण बऱ्याच ऐकला असेल, ह्या माणसाचं व्हिजन लय भारी आहे. पण व्हिजन म्हणजे काय, तर येत्या 5 वर्षात मी काय करणार,
येत्या 10 वर्षात मी कुठं जाणार आहे, मी काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करणार आहे का, मी नवीन काहीतरी करणार आहे का, चाललंय तेच चालू देणार आहे. ह्याचं ज्याला भान असतं त्याला व्हिजनरी लीडर म्हणतात. मला तिथं गेल्यावर कळालं की यार आपल्या आयुष्यात काहीतरी व्हिजन आहे. आणि काय व्हिजन आहे तर आपल्याला नवीन काहीतरी करायचं. मी सुद्धा अवॉर्ड मिळून सुद्धा गोंधळलेलंच होतो की नेमकं मला काय करायचं आहे, आणि मला तर वाटायचं मोठं काहीतरी करायचं, पण रस्ता सापडत नव्हता. मित्रांनो, तुम्हाला जर असा प्रॉब्लेम असेल की खरंच मोठं काहीतरी करायचं आहे पण सापडत नाही, तर याला एकच मार्ग आहे, तुम्ही स्ट्रॉंगली वाचलं पाहिजे, तुम्ही 10 गावं फिरलं पाहिजे. लोक नाही म्हणत 12 गावचा पाणी पिलेला आहे, तर ते 12 गावचं पाणी पिलेला म्हणजे 12 ठिकाणचा त्याला अनुभव. तसं आपल्याला सुद्धा अनुभव गेन करता आला पाहिजे, चांगल्या लोकांना आपल्याला भेटता आलं पाहिजे. मी सांगतो ना, आपण आयुष्यात मधमाशीसारखं राहिलं पाहिजे. मधमाशी काय, ह्या फुलावर जा थोडा पराग घे, त्या फुलावर जा थोडा पराग घे, आणि असं करत 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 ती मधाचं पोळं तयार करते. आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात काय करायचं असेल तर एका मधमाशीसारखं थोडा थोडा मध जमा करावा लागतो. आणि तो चांगल्या विचारांचा, चांगल्या लोकांचा, याच्यानीच. नाही तर आपल्या डोक्यात एक धारणा असते, माणसं लय वाईट असतात, लोकांचं काही खरं नाही. असं काही नाही, माणसं चांगलेच आहेत. आपण चांगले वागलो तर आपल्याला माणसं भेटतात. मला तिथं गेल्यावर कळालं व्हिजन म्हणजे काय. नाही तर तोपर्यंत मला काय वाटायचं, आपल्याला आवड मिळाला, आपण जिंकलो. आणि त्या स्वाभिमानासोबत अजून एक शब्द आपल्याला बऱ्याच जणांना कळत नाही, तो म्हणजे महत्त्वाकांक्षा. कधी ऐकला हे शब्द महत्त्वाकांक्षा? त्याला सोप्या भाषेत ॲम्बिशियस म्हणतात. इन्स्पिरेशन, महत्त्वाकांक्षा. बऱ्याचदा असा प्रश्न मला विचारायचे, शरद तुझी महत्त्वाकांक्षा काय? मला 10 मिनटं कळतच नव्हतं की नेमकं महत्त्वाकांक्षा म्हणजे काय, आणि नेमकी काय महत्त्वाकांक्षा आहे. महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री व्हायचे, हां, काही नाही सापडलं तर पंतप्रधान व्हायचे, मुख्यमंत्री व्हायचे. आपल्या स्वतःच्या कॅलिबरकडं, स्वतःच्या क्षमतेकडं न बघता मी वेगळ्याच गोष्टीकडं लक्ष द्यायचो. मला वाटायचं हीच महत्त्वाकांक्षा. मित्रांनो, पहिला आयुष्यातला एक शब्द समजून घ्या, महत्त्वाकांक्षा. महत्त्वाकांक्षा म्हणजे महत्त्वाची आकांक्षा. महत्त्वाची आकांक्षा म्हणजे आपल्या आयुष्यात काय पाहिजे ठरवून घ्या. 2 व्हीलर पाहिजे, ही बोगस महत्त्वाकांक्षा आहे. कार पाहिजे, बोगस महत्त्वाकांक्षा आहे. आयफोन पाहिजे, बोगस महत्त्वाकांक्षा आहे. महत्त्वाकांक्षा इतकी मोठी पाहिजे की मला माझं स्वराज्य उभा करायचं. छत्रपतींनी काय सांगितलं आपल्याला, हिंदवी स्वराज्य. मग आपलं स्वराज्य म्हणजे काय, स्वराज्य म्हणजे काय हे समजलं पाहिजे. त्याच्या आधी समजलं पाहिजे महत्त्वाकांक्षा. स्काय इज द लिमिटवर एखादी गोष्ट ठरवून घ्या की मला इथपर्यंत जायचं. मी सुद्धा विराजजी बीड आहे, मी काय लय मोठा साहित्यिक नाही, लय मोठा लेखक नाही. रावण डोक्यात आलं, पॅशनमध्ये लिहिलं, 40-42 हजार कॉप्या महाराष्ट्रात विकल्या. पण मी आज काय बघतो, महत्त्वाकांक्षा काय बघितली, अख्ख्या जगात पुस्तक विकणार, अख्ख्या जगातल्या एअरपोर्टवर पुस्तक ठेवणार. अवकात आहे का माझी आज? नाही, पण मी ठरलं मी अवकात बनविणार, मी तिथपर्यंत पुस्तक नेणार. म्हणजे माझं साहित्यातलं काही कॉन्ट्रीब्युशन नाही, लिटरेचरचं काही माहीत नाही, आमच्या घरात कुणी लिहित नाही, मी पहिल्यांदा पुस्तक लिहिले. मी स्वप्न काय पाहतोय, अख्ख्या जगात पुस्तक मी नेऊन पोहोचवणार. म्हणजे मी स्वप्न पाहतो, मी 5 वर्षाचं स्वतःचं स्वप्न कोणाच्या अंगावर मारतात, पोराच्या अंगावर. तुम्ही काय करीत होते, तरुण होते, असा प्रश्न आपल्याला त्यांना विचारता येत नाही. तर तो प्रश्न आपल्या पोरांनी, नातवांनी आपल्याला विचारू नये की तुम्ही तेव्हा काय केलं. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांना सांगणं आहे, पुढच्या 1000 दिवसाचं स्वतःला टार्गेट द्या, लिहून घ्या की मी एवढ्या गोष्टी करणार आहे. नाहीतर परत ते राहिले हे करायचं राहिले, ते करायचं राहिले. 1000 दिवसाचा प्लॅन घ्या, 100% तुम्हाला यश मिळेल. मी बऱ्याचशा ठिकाणी सांगत असतो, ज्योतिष तुमचं भविष्य सांगू शकत नाही, पण तुमचं मनगट तुमचं भविष्य सांगू शकतो. तर तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून, मला तर बोलावं तर बरंच वाटतंय, पण टाईम होतोय असं मला वाटतंय. आणि मी सचिनजींना म्हणलं होतं की भाषणं तर होत राहतात, यूट्यूबवर येत राहतात, आणि कित्येक कार्यक्रमात काय होतं, वक्ता येतो, त्याचं शहाणपण सांगतो जातो निघून भर.